देणारे कोण असतील तर ते संत आहेत महाराज. मागायचं असेल तर संताला मागा, देवाला मागायच्या भानगडीत पडू नका. सोपा प्रश्न करू तुम्हाला सर्वांना. देव श्रेष्ठ का संत श्रेष्ठ? संत पराभंग घेतला त्याच्या व्यतिरिक्त बोलणार नाही. देव श्रेष्ठ का संत श्रेष्ठ? संत श्रेष्ठ. बरोबर आहे का नाही? तुम्ही बरोबर उत्तर दिलं. बोलत चला बरं का. बोलणारे लोक मला आवडतात महाराज. हा, माता भगिनी पुरुष मंडळी चुकीची उत्तर द्या, बरोबर द्या, पण बोलणारे लोक मला आवडतात. हा, तुम्ही काही उत्तर द्या पण बोलत चला. संत श्रेष्ठ का देव श्रेष्ठ? संत श्रेष्ठ. बरोबर उत्तर दिलं. आता संत कसं काय श्रेष्ठ अर्ध्या मिनिटात प्रूफ करून देतो. आषाढी वारीला दिंडी जाते तुमच्या गावातून? जाते का? आमच्या देवगडची दिंडी 6 वर्षापासून बंद आहे. आमचा सप्ताह असतो तिथं. 5 दिवसाचा सप्ताह राहतो. शेवटचे 2 दिवस मी यावर्षी 4 व्हीलरनी प्रवास करत होतो. लाखो लोक पंढरपूरकडे चालले होते. वसंत महाराज, हजारो दिंड्या चालल्या होत्या. ऐका बरं का, देवापेक्षा संत कसं काय श्रेष्ठ. सगळे लोक पंढरपूरला चालले होते. लाखो लोक होते, हजारो दिंड्या होते. सगळे पंढरपूरच्या दिशेने चालले होते. सगळे कुणाच्या दर्शनाला चालले होते हो पंढरपूरला? बोला बोला. कोणाच्या? पांडुरंगाच्या, विठ्ठलाच्या. बरोबर उत्तर दिलं. ऐका ना, सगळे लोक पांडुरंगाच्या दर्शनाला चालले होते. मग ऐका, ज्याच्या दर्शनाला चालले लोकांनी त्याच गुणगान गायला पाहिजे होतं की नाही? माझा प्रश्न कळाला ना तुम्हाला? देवापेक्षा संत कसं काय श्रेष्ठ? ज्याच्या दर्शनाला चालले लोकांनी त्याच भजन करायला पाहिजे होतं की नाही? चालले पांडुरंगाच्या दर्शनाला आणि सगळ्या दिंड्यात भजन कोणाचं? ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, तुकाराम, देव तुकाराम, राम ज्ञानदेव तुकाराम, 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 देव तुकाराम, ज्ञानदेव, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, देव तुकाराम, सगळे लोक पंढरपूरला चालले पांडुरंगाच्या दर्शनाला. सगळ्या दिंड्यात भजन कुणाचं? ज्ञानोबा तुकाराम. याच्यातून सिद्ध होतंय ना देवापेक्षा संत श्रेष्ठ. उगले महाराज म्हणाने काहीच बोलत नाही महाराज. संताविना प्राप्ती नाही, आईसे वेद देते हरी प्राप्तीसे उपाय, संताचे संगती मनोमार्ग गती. तुका म्हणे पापे जाती संताची या हजारो प्रमाण आहेत महाराज. संत जन्माला आले नसते तर आपल्याला देव कळाला नसता. आल्यानंतर आमचे अण्णा महाराज मला सहज बोलून गेले, महाराज सगळीकडे पण सुख समाधान जर कशात असेल, आनंद जर कशात असेल तर फक्त परमार्थात आहे, बाकी कशातच नाही महाराज. लय पैशावाले मी जवळून पाहिले, मी रोज त्याच्यात महाराज मी पाहतो, पण समाधान जर कशात असेल तर फक्त आपल्यात आहे, फक्त परमार्थात आहे, फक्त भगवंताच्या नामस्मरणात आहे, बाकी समाधान नाही कशात. माझं सांगणं आहे तुम्हाला सर्वांना. आणि आपण सगळेजण धावपळ करतो तर कशासाठी करतो? चित्ताला समाधान भेटावं म्हणूनच करतो. कशासाठी एवढी धावपळ चालली? रात्रंदिवस पळतोय भागवत महाराज, कशासाठी? या जीवाला समाधान भेटावं. पण हे समाधान जर कशात आहे? मी बोलत नाही, तुकोबा म्हणतात सदा नाम घोष करो हरी कथा, तेने सदा चित्ता समाधान, तेने सदा चित्ता समाधान, तेने सदा चित्ता समाधान, तेने सदा चित्ता समाधान, सदा नाम घोष करो हरि कथा, सदा नाम घोष करो हरि कथा, तेने सदा चित्ता समाधान, तेने सदा चित्ता समाधान, करो हरि कथा,
लक्षात असेल तर उगले महाराजची भाषा नाही तुकोबाची भाषा आहे. सदा नाम घोष करू हरिकथा तेने सदा चित्ता समाधान. ऐका या महाराजाचं. जर समाधान नामस्मरणातच असेल तर बाकीच्या भानगडीत पडू नका. इथं जागं ठेवलं संत परंपरेने. कुठं जागं ठेवलं मला पहिल्या चरणावरती बोलायचंय. मज निरंतर जागविती. कुठं जागं ठेवलं 4 मुद्द्यात मला कीर्तन सांगायचं. पहिला मुद्दा, संतांनी आपल्याला देवाच्या ठिकाणी जागं ठेवलं. संतांनी सांगितलं आयुष्यात सगळ्याला विसरायचं, देवाला विसरायचं नाही. का देवाला विसरायचं नाही? सगळं काही देणारं तोय. सगळं काही देणारा तोय. दिले इंद्रिय हात पाय डोळा मुख बोलाया वचन तेने तू जोडसी नाय. नास जीवपन भवरोगा नास जीवपन भवरोगा दिले इंद्रिय हात पाय. सगळं काही देणारा देव आहे, त्याच्यामुळे देवाला विसरायचं नाही. याच्यातला एक जरी अवयव कमी दिला असता मग तुम्हाला कळालं असतं काय. सगळं काही देणारा तो आहे म्हणून त्याला विसरायचं नाही. अजून का विसरायचं नाही? महाराज मोटरसायकलीवरती बसायचं तुमच्या हातात, उतरू द्यायचं की नाही त्याच्या हातात. 4 व्हीलरमध्ये बसायचं तुमच्या हातात, उतरू द्यायचं की नाही त्याच्या हातात. टोकाचाच बोलतो जाऊ द्या. विमानात बसायचं तुमच्या हातात, उतरू द्यायचं की नाही त्याच्या हातात. म्हणून देवाला विसरायचं नाही. देवाला विसरायचं नाही. सगळं काही त्याच्या हातात. वा वा. हलेजाची सत्ता वृक्षाची आपण हलेजाची सत्ता हलेजाची सत्ता हलेजाची सत्ता वृक्षाची आपण हलेजाची सत्ता वृक्षाची आपण हलेजाची सत्ता वृक्षाची आपण हलेजाची सत्ता वृक्षाची आपण हलेजाची मग ती अहंत राहिली कोठे मग ती अहंत राहिली कोठे वृक्षाची पान हलेजाची सत्ता वृक्षाची आपण हलेजाची सत्ता राहिली अंता राहिली अंता मग हलेजाची सत्ता वृक्षाची आपण हलेजाची सत्ता. प्रमाण दिलं. वृक्षाचं पान सुद्धा त्याच्या सत्तेशिवाय हालत नाही म्हणून देवाला विसरायचं नाही. मज निरंतर जागविते. देवाच्या ठिकाणी जागं ठेवलं. अजून कुठं जागं ठेवलं? आयुष्यामध्ये तुमचं असं म्हणणं असेल उगले महाराज आमचं वय झालं, गुडघे साथ देत नाही, आमचं तर शरीर आम्हाला साथ देत नाही, आम्हाला मंदिरात जाऊन देवाचं दर्शन घेता येत नाही, मग आम्ही काय करावं? त्याच्यापेक्षा सोपा पर्याय बोलतात. देवापेक्षा एक गोष्ट मोठी आहे. तुम्ही म्हणाल देवापेक्षा काय मोठं आहे? देवाचं नामस्मरण देवापेक्षा मोठं आहे. गगना उनी वाढना माही. महाराज देवाचं नामस्मरण देवापेक्षा मोठं आहे. हा, आणि तुम्हाला मी पाया पडून सर्वांना सांगतो, तुम्हाला वाटत असेल देवाला पानफुल वाहिल्यानंतर आवडत असेल, अजिबात नाही. देवाला पानफुल आवडत नाही. देवाला पैसा आवडतो का? लक्ष्मी त्याची पाय दाबायला, त्याला पैशाचं काही गणित नाही. सोपं बोलू वसंत महाराज, म्हणजे तुम्हाला सर्वांना प्रमाण देता येईल. देवाला पानफुल आवडत नाही, देवाला पैसा आवडत नाही. देवाच्या आवडीचा प्रकार फक्त एकच आहे महाराज, नामाचा उच्चार. रात्रं दिवस नामाचा उच्चार. रात्रं दिवस नामाचा उच्चार. रात्रं दिवस नामाचा उच्चार. आवडी दिवसी तो ऐका प्रकार, तो ऐका प्रकार. देवाची तो एका प्रकार, तो एका प्रकार. आवडी देवासी तो ऐका प्रकार, तो ऐका प्रकार. आवडी देवाची तो एका प्रकार, तो एका प्रकार. नामाचा उच्चार रात्र दिवस, नामाचा उच्चार रात्र दिवस.
नामाचा उच्चार रात्र दिवस आवडे देवाची तो एका प्रकार तो एका प्रकार नामाचा उच्चार रात्र देवाच्या आवडीचा प्रकार फक्त एकच आहे. काय? नामाचा उच्चार रात्रंदिवस. महाराज, आवडे देवासी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस. मग देवाला जर नामस्मरणच आवडत असेल तर आपण इतर भानगडी करू नये. देवाला आवडणारी गोष्ट करावी, जेणेकरून देव आपल्याला लवकर मांडीवरती घेईल. महाराज, आणि आवडीचा प्रकार समोर आला का माणूस त्याच्यासाठी काही करतं. फक्त आवडीचा प्रकार पाहिजे. आवाजात थोडा बदल झाला रे. आवडीचा प्रकार समोर आला का देव त्या माणूस त्याच्यासाठी काही करतं. फक्त आवडीचा प्रकार पाहिजे. आता अमोल महाराज माझे मित्रांजवळचे नातलग, या परिसरात मी कुठं जरी कीर्तनाला आलो, माझं कीर्तन झालं आणि त्यांची माझी भेट झाली, ते मला म्हणतात उगले महाराज घरी जेवायला. मी म्हणतो अहो कीर्तन संपलं, जेवण झालं, पोटात जागा नाही. नाही नाही घरी जेवायला चला. अहो जागाच नाही काय खादा. नाही नाही घरी जेवायला चला. आग्रह राहतो महाराज त्यांचा. मग लय आग्रह झाला का मी त्यांना सहज विचारतो काय काय केलेलं आहे भाऊ जेवायला. ते म्हणते तू म्हणाल तसं पुरणाची पोळी, बासुंदी करू, हरभऱ्याची भाजी, बटाट्याची भाजी, त्याच्याबरोबर भजे पण केलेले. आपल्या आवडीचा प्रकार कोणता? भजे. आपण म्हणतो अमोल महाराज लय भूक नाही बुवा, पण 2-4 भजे खाऊ लय आग्रह येत. 2-4 मानता मानता 20-25 भजे होते तरी मेळ लागत नाही. म्हणजे आवडीचा प्रकार जर समोर आला तर माणूस पोटात जागा नसताना सुद्धा खातो. तसा देवाच्या आवडीचा प्रकार एकच आहे, नामाचा उच्चार रात्रंदिवस. त्याच्यामुळे ऐका माझं, अजून वेळ गेलेली नाही तुमची. माता भगिनी पुरुष मंडळी, उद्यापासून का होईना मंदिरात जा, देवाला मायबाप माना. उद्यापासून तुम्हाला रोज 10 मिनिटं भजन करा. रोज देवाचं 10 मिनिटं भजन करा. महाराज तो वेडा होतो महाराज त्या भजना करता, त्याला दुसरं काही लागत नाही. शरीरात जेव्हा माणूस जन्माला आला ना, 2 गोष्टी महत्वाच्या, एक भजन आणि एक भोजन. एक भजन आणि एक भोजन. पण भोजनाला मर्यादा आहे महाराज, भजनाला मर्यादा नाही. 2 गोष्टी आयुष्यामध्ये असल्या पाहिजे. भजन असलं पाहिजे, भोजन पण असलं पाहिजे. सगळं काही पोटा करता चाललं ना. भोजन पण सात्विक असलं पाहिजे आणि भजन पण आनंदात असलं पाहिजे. माझं सांगणे तुम्हाला, रोज भजन करा. खूप ताकद आहे का महाराज भजनात? खूप ताकद आहे. माझं आवडते आणि प्राणप्रिय देवता भगवान शंकराचा अवतार हनुमानजी महाराज. आता भैरवनाथ शंकराचाच अवतार आहे ना. हनुमानजीला विचारलं होतं, युद्ध समाप्त झालं आणि मारुतरायाला विचारलं, मारुती माझ्यासाठी सगळं काही करणारा तू आहे. प्रभू रामचंद्र म्हणतात, सीता मैया म्हणते जानकी मैया, जानकी मैया हनुमानजीला म्हणतात आमच्यासाठी सगळं काही जास्त काही करणारे तुम्ही आहेत, तुम्हाला काय मागायचं ते मागा. हनुमानजीने सांगितलं, मैया प्रभू रामचंद्राकडे पाहिलं, स्वामी मला रामनाम सोडून कशातच रस नाही, मला काही नको, मला रामनाम पाहिजे. अहो काहीतरी मागा. नाही रामनाम पाहिजे. का बरं रामनाम मागितलं असेल? ऐका बरं का, माझं निरंतर जागवी त्या विषयावरती मी बोलतोय. नामस्वर्ण ठिकाणी जागा ठेवले तू कुमाने. काय रामनामात एवढी ताकद आहे बोलू तुम्हाला. तुम्ही सगळ्यांनी रामकथा ऐकली. रामकथेमध्ये रामाच्या हाताने दगड तरले का नावाने? बोला बोला. नावाने. राम नाव टाकायचं दगड टाकायचं, राम नाव टाकायचं दगड टाकायचं. दगड तरत होता, पूल तयार होत होता. रामाचं लक्ष गेलं, माझ्या नावाने दगड तरतात. माझ्यात किती ताकद असेल. रामाला वाटलं आपण दगड टाकून बघू, पण इकडं तिकडं पाहिले सगळे माकडं, सगळे वानर नको म्हणे. एवढ्या लोकात प्रयोग करायला नको म्हणे. महाराज सगळ्याला झोपू दिलं. रात्री 12 वाजता राम उठले, समुद्राच्या कडाला गेले, साऊंड एवढा दगड घेतला, जसा टाकला तसा बुडाला. रामाला वाटलं जास्त जड असेल म्हणून बुडाला असेल. दुसरा छोटा पाहून घेतला, दुसरा टाकला, दुसरा बुडाला, तिसरा टाकला, तिसरा बुडाला. 5 दगड बुडाले, 5. रामाला दगड बुडाल्याचं नाही वाईट वाटलं. आपली फजिती कुणी पाहिली का म्हणून प्रभू रामचंद्र असे पाठीमागं वळाले. सगळी दुनिया फजितीवर चालू आहे, सगळी दुनिया. पोरं जर असे मोटरसायकली चालले रस्त्याने, कधी सायलेंट चालत नाही. थोडी झिमझिम झालेली असू द्या, रस्ता ओला असू द्या, पोरं जसं मोटरसायकल सटकली, पोरं असं रपकन पडलं, हा ते किती लागलं ते नाही पाहत. काय पाहत? अंगास. आपल्याला कोणी पाहिलं का ते पाहताना मग किती गुडगी फुटली ते पाहत. तसंच झालं रामाचं. रामाला दगड बुडाल्याचं नाही वाईट वाटलं. आपली फजिती कोणी पाहिली का म्हणून प्रभू रामचंद्र असे पाठीमागं वळाले. वळाले तर हनुमानजी उभाच होते. हनुमंताला विचारलं, तुम्ही कधी? ते म्हणे पहिल्या दगडाच्या आधी. गोड कथा आहे महाराज माझ्या मारुतरायाच्या. मारुतरायाला जवळ घेतलं, खांद्यावरती हात टाकला. ऐका संवाद लय गोड आहे. प्रभू रामचंद्र म्हणतात, ए मारुती, काल तुम्ही माझं नाव टाकून दगड टाकत होते, दगड तरत होता, पूल तयार होता. आज मी स्वतः राम आहे.
माझ्या हाताने पाण्यामध्ये दगड कातरत नाही. माझ्या हनुमानजीने 2 कारणं सांगितली. एवढे 2 कारणं घरी घेऊन जायचे. आजचं कीर्तन सक्सेस झालं म्हणून समजा. हनुमानजीने पहिलं कारण सांगितलं. ऐका माता भगिनी, मारुतरायांनी पहिलं कारण सांगितलं, देवा आमच्या हाताने टाकलेला दगड बुडाला नाही, तुमच्या हाताने का बुडतात त्याचं पहिलं कारण. देवा काल आम्ही तुमचं नाव टाकून पाण्यावर दगड टाकत होतो, दगड पाण्यावर तरत होता. देवा वाक्य लय गोडे, सगळ्यांनी घरी न्या. काल आम्ही तुमचं नाव टाकून पाण्यावर दगड टाकत होतो, दगड पाण्यावर तरत होता, पूल तयार झाला. आज तुम्ही तुमच्या स्वतःच्या हाताने पाण्यामध्ये दगड टाकताय, दगड तरत नाही. याच्यातून सरळ सरळ सिद्ध होत आहे ना देवा, तुमच्यापेक्षा तुमच्या नावातच जास्त ताकद आहे. वाजायचं तर जोरात वाजवा, भुका लागल्या. तुझ्या नामाचा महिमा, तुझ्या नामाचा महिमा, तुझं नकळ मेघ श्यामा, तुका म्हणे आमा जन्म गोडयासाठी. तुझ्या नामाचा महिमा, तुझं नकळ मेघ श्यामा, तुका म्हणे आमा जन्म गोडयासाठी. महाराज तुमच्यापेक्षा तुमच्या नावात जास्त ताकद आहे. प्रभू रामचंद्राला मारुतराय बोलतात, नावातच जास्त ताकद पाहिजे. नावातच. साधं बिस्लरीचं पाणी होतं, साधं. विराट कोहलीने त्या बाटल्याने हात लावला, 800 रुपये लिटर पाणी झालं. ते त्याला नावाचा ब्रँड म्हणतात. हे जे जॅकेट काढून ठेवलं ना मी, जॅकेट हे मोदी साहेबांनी एकदाच घातलं होतं. ऐकताय ना तुम्ही? हे जॅकेट मोदीने एकदाच घातलं होतं. महाराष्ट्रात कोणत्या दुकानाचं त्याला मोदी जॅकेट नाव पडलेलं, ब्रँड म्हणतात महाराज. पोरांनो माझं पाया पडून सांगणे तुम्हाला सगळ्यांना, अभ्यासाच्या वेळेस अभ्यास करा. क्लास 1 क्लास 2 गावात आपल्या नावाचे बॅनर लागले पाहिजे. पोरांनो आपल्या नावाचे बॅनर लागली पाहिजे. भाऊकी एवढी जळाली पाहिजे का मागून पुढून धूर निघाला पाहिजे, एवढी जळाली पाहिजे. तुम्ही एकदा नावाचा ब्रँड करून बारे, कोण म्हणतं पोरगी भेटत नाही, अरे लाईन लागते. सगळ्या गोष्टी नावावरती चालल्यात, सगळ्या गोष्टी. देवाचं तसंच आहे ना, सगळ्या गोष्टी नावावरती चालल्या. तुम्ही मागच्या वर्षी बिग बॉस नावाची मालिका पाहिली. कोण झालं होतं बिग बॉस विनर? सूरज चव्हाण. त्याचं तोंड तरी आहे का नाही? मग ते बिचाऱ्याला आपल्याला नावं ठेवायचे नाही महाराज. त्याच्या गावात माझं कीर्तन झालं. आता त्यांनी घर बांधले, अजित दादाच्या कृपेने महाराज. त्याला ज्यावेळेस घर नव्हतं तेव्हा माझं कीर्तन होतं. सामान्यातलं सामान्य सूरज चव्हाण, गणपती बाप्पाची कृपा झाली, स्टार झाला. आणि स्टार झालं का काही विकत माणसाचं, फक्त स्टार होता आलं पाहिजे. स्टार झालं का काही विकत. मागच्या वर्षी सूरज चव्हाण आळंदीला आला होता संजीवन समाधी सोहळ्याला, माऊली ज्ञानोबाराच्या दर्शन करता. अहो गर्दी होती म्हणून लाईनीमध्ये उभा राहिला तर 18 तास लागले होते दर्शनाला. यावर्षी संजीवन समाधी सोहळ्याचं आमच्या दिंडीचं माझं कीर्तन चालू होतं. सूरज चव्हाण आला, सिक्युरिटी सहित खाली उतरला, 5 मिनिटात मंदिरात गेला. ब्रँड. सगळ्या गोष्टी नावावरती चालल्या. स्टार झालं का काही विकत नाही. तर झापूक झुपूक शब्द तरी माहिती होता तो. अरे पिक्चर निघाला झापूक झुपूक वर, गोली गद्दू अका काय, बुकी टिंगुळ काय, एक्सक्यू वायकू झेडकू, कुठून आणल्याकडे फॉर्म्युला काही माहिती नाही. मी स्वतः मॅथमॅटिक्सचा मास्तर, मला अजून मेळ लागला. पण दादा स्टार झालं ग काही विकत. देवाचं तसंच आहे. देवाच्या हाताने नाही दगड तरले, देवाच्या नावानेच दगड तरले. याच्या पुढे बोलू थोडं. बसलेल्या पैकी मी एखाद्याचं नाव कीर्तनात घेतलं, तुमची किती छाती फुगती. अरे रात्री उगले महाराजांनी एवढ्या लोकात मा नाव 5 वेळेस. एवढ्या लोकात सामान्य माणसाला जर आपल्या नावाचं एवढंच भूषण असेल तर त्या देवाला त्याच्या नावाचं किती भूषण असेल कधीतरी विचार करा. याच्या पुढे बोलतो तुम्हाला कुठपर्यंत पसतं मला पाहू द्या. तुम्ही देवाच्या नावासाठी धावपळ करा, तो देव तुमचं नाव या जगात आपोआप मोठं करतो महाराज. वाक्य पुन्हा एकदा ऐका. तुम्ही देवाच्या नावासाठी धडपड करा, तो देव तुमचं नाव या जगात आपोआप मोठं करतो. आता अक्षय महाराज उगले कोण आहे काय काय माहिती होतं बरं तुमच्या चिचोलीला? काय माहिती काय होतं? तुम्ही माझं नाव टाकलं, गाव टाकलं, काही ठिकाणी फोटो टाकतात. मी कशाला आलो महाराज इथं? देवाचं नाव घ्यायला आलो. कधी आलो? आज आलो. मी आज देवाचं नाव घ्यायला इथं आलो. त्या देवाने 15 दिवसापूर्वीच्या पॉम्पलेटच्या माध्यमातून परिसरात माझं नाव मोठं केले. देवाची कला आहे. तुम्ही देवाच्या नावासाठी धावपळ करा, देव तुमचं नाव या जगात आपोआप मोठं केल्याशिवाय राहत नाही. सांगू राम नावाची ताकद.